यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता संध्याकाळची वेळ असते आणि नेहमीप्रमाणेच लहान मोठी माणसं इथे शुभंकरोती म्हणत असतात आणि शुभंकरोती म्हणल्यानंतर आता जे ताट आहे ते काव्याच्या हातामध्ये असतं. काव्या पार्थसमोर आरतीचं ताट घेऊन उभी असते. तेव्हा मात्र पार्थ काही केल्या आरती घेत नसतो. तर मग आता काव्याच आरतीवरून हात फिरवते आणि पार्थला आरती देत असते. त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. आता त्याला आरती दिल्यावर त्याच्या डोक्यावरून हात फिरवल्यावर इथे उभी असलेली मानिनी हसायला लागते. तर इकडे मात्र रम्या जी आहे तिला रागच येतो. रम्या म्हणत असते, "काय करतेस काव्या तू? चल बाजूला होशी." म्हणूनच तिला बाजूला ढकलत धक्का देत असते. आता मात्र पार्थ जो आहे तो रम्यावर ओरडतो आणि तिला म्हणत असतो, "काय चाललंय रम्या तुझं?" तेव्हा रम्या त्याला म्हणते, "अरे पार्थ, तू विसरलास का? 16 डिसेंबरच्या रात्रीला ही काय होती, अगोदर काय होती, आत्ता काय आहे? ही मुलगी कोण आहे, कशी होती आणि कशी आहे, ह्या गोष्टी तू कशा विसरू शकतोस?" तेव्हाच पार्थ तिला म्हणत असतो, "मी ती 16 डिसेंबरची रात्र, तो दिवस, मनावर झालेले घाव मी कधीच विसरू शकत नाही. काव्या, तुम्ही इथे का आलेला आहात? इथून जा, मला तुमची कसलीच गरज नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, तुम्हाला इथे राहण्याची काहीच गरज नाही आहे." असं म्हटल्यानंतर आता इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तर पार्थ म्हणत असतो, "हे बघा, तुम्हाला इथे राहण्याचा काही एक अधिकार नाही आहे. मी सांगितलं ना, माझा मी व्यवस्थित आहे आणि मला कोणाची सावरण्याची सुद्धा गरज नाही." तेवढ्यात रम्मा पुढे येते, चुटकी वाजवते आणि तिला म्हणत असते, "ए काय? आता तरी काय करतेस? तुझा इथे राहण्याचा काहीच संबंध नाही आहे. सांगितले ना पार्थने तुला की तू निघून जा." असं म्हटल्याबरोबर आता मानिनी आणि ताससोबत पार्थ जे आहे ते तिथून गायब झालेले असतात. आता खरं तर प्रेक्षकांनो, आरतीपर्यंत जेव्हा काव्याने पारच्या डोक्याला आरती लावली तिथपर्यंत रिअल होतं. पण तिथून पुढे रम्याला पडलेलं फक्त एक स्वप्न होतं आणि ती स्वप्नातून आता बाहेर येते. कारण काव्या तिला म्हणते, "अगं रम्या, काय? ये आता स्वप्नातून बाहेर ये. मी कुठेही जाणार नाही आहे. जे तुझ्या मनात आहे ते तू बाहेरसुद्धा आणू नकोस. ते होणं मात्र अजिबात शक्य नाही आहे. कळलं का तुला? तुला असं वाटतं का की मी इथून निघून जाईल? तुला असं वाटतं का की मी पार्थला मिळवण्याचा हट्ट सोडून देईन? त्यामुळे फक्त पार्थ माझे आहेत आणि ते माझेच राहणार आहेत." त्यावर रम्या म्हणत असते, "अगं कोणत्या मातीची बनलेली आहेस गं तू? तू पार्थ तुझ्याकडे ढुंकूनसुद्धा बघत नाही. तरीसुद्धा तुला इथेच राहायचं आहे. तरीसुद्धा तू अशी वागतेस." त्यावर लगेच काव्या म्हणत असते, "तू विसरतेस का रम्या? पार्थ माझा नवरा आहे. लग्न केलं मी त्यांच्याशी आणि तुला मी हे नव्याने सांगायची अजिबात गरज नाही. त्यामुळे मी तुला सांगते, तू आमच्या दोघांच्यामध्ये अजिबात येऊ नकोस. कळलं का तुला? आणि तेव्हा नाहीतर खूपच जास्त वाईट होईल तुझ्यासाठी सुद्धा आणि त्याचसोबत तुला तर कळतच असेल मला काय म्हणायचं आहे तर." त्यावर आता इकडे रम्या म्हणत असते, "अगं, तुला एक गोष्ट कळत नाही आहे का काव्या?" "अगं हो, कळते ना. तुला आरती घ्यायची आहे आत्ता? घे ना, आरती घे, देवाकडे आशीर्वाद माग." पण तेवढ्यातच आता काव्याला एक मेसेज आलेला असतो आणि फोनसुद्धा त्यावर. तेव्हा काव्या म्हणत असते, "आलेच मी." असं म्हणून ती तसंच आरतीचं ताट तिथे ठेवते आणि बाहेर निघून जात असते. आता काव्या कोणाचा मेसेज आला म्हणून बाहेर गेली ही मात्र गोष्ट आतापर्यंत तरी कोणालाच माहिती नसते. तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, जीवा इथे त्याची डार्लिंग म्हणजेच रिक्षा घेऊन बाहेर आलेला असतो. तर नंदिनी त्याला म्हणत असते, "हे बघा जीवा, तुम्ही हे असलं काहीही करू नका, इथून निघून जा." तेवढ्यातच तिथे धनंजय येतात आणि धनंजय हे सगळं काही पाहतात आणि म्हणत असतात, "काय चाललंय हे? हे कोण आहे?" तेवढ्यातच जीवा म्हणत असतो, "ही माझी डार्लिंग आहे. आता मला सांगा सासरे बुवा, तुम्ही मला घरामध्ये राहण्यासाठी मनाई केली. तुम्ही मला घरातून बाहेर हकलले. तर मग मी कुठे राहणार? कुठे झोपणार?" अरे वाह, वाह, वाह! जावई बापू खरंच ना, माझे जावई बापू म्हणजे एक नंबर आणि लाखात हुशार आहेत. किंवा लगेच आता जीवा म्हणत असतो, "हो सासूबाई, पण काय करणार आता? ह्या गोष्टी ना इथे कोणाला समजतच नाही येतं. आता हे सगळं मलाच समजावून घ्यावं लागतं आणि मलाच हे सगळं काही करावं लागतं. काय करणार मी?" असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे ते गुड्डूवर ओरडतात आणि म्हणत असतात, "गुड्डू, हे सगळं काही काय चाललेलं आहे? काय चाललंय तुझं हे सगळं? तुझं लक्ष कुठं असतं रे गुड्डू? तू वेडा आहेस का? ह्या मुलाला तू का म्हणून घरामध्ये घेतलेला आहेस?" तेव्हाच आता गुड्डू म्हणत असतो,
ससुरजी प्लीज प्लीज गप्प बसा ना तुम्ही. आता त्यांना राहायला जागा नाही म्हणून त्यांनी इथे रिक्षा आणलेली आहे. त्यावर ते म्हणत असतात, काय म्हणालास तू मला ससुरजी? म्हणजे बघितलं का मी काय म्हणतोय ते? म्हणजे ह्यानं अक्षरशः बाहेरच्या लोकांना सुद्धा आपलंसं केलंय. त्यावर लगेच आता इकडे शारदा म्हणत असते, किती ग माझ्या जावयामध्ये तो चांगला गुण आहे खरंच ना. इथे सगळ्यांना तो आपलंसं करतो, ही गोष्ट मात्र किती चांगली आहे असं शारदा म्हणू लागते. तेवढ्यातच आता धनंजय मात्र चिडतात आणि म्हणत असतात, हे बघ, हे असल्या गोष्टी अजिबात चालणार नाही आहेत हां. अजिबात अजिबात मी हे खपवून घेणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा तू इथे थांबायचं नाही आहेस, इथून चालतं व्हायचं. तर आता नंदिनी म्हणत असते, मी काय म्हणते तुम्ही बाबा ऐकून घ्या ना एकदा. हे बघा, तुम्हाला ना उगाचच त्रास होईल. अगोदरच तुम्हाला बीपीचा त्रास आहे, मग तुम्हाला हा त्रास झालेला मला सहन होणार नाही. प्लीज तुम्ही आतमध्ये जा मी त्यांच्याशी बोलते. तेव्हा लगेच आता इकडे ते तिथून निघून जात असतात आणि निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे नंदिनी जीवाकडे पाहतच असते. कारण धनंजयला बीपीचा त्रास असतो आणि धनंजयला असलेल्या बीपीच्या त्रासामुळे मात्र आता इकडे त्यांना आणखी त्रास वाढू नये म्हणून शारदासुद्धा त्यांना आतमध्ये घेऊन निघून जाते. तर आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे दुसऱ्या बाजूला सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि सगळेजण जेवायला बसल्यानंतर अजून तरी काव्या डायनिंग टेबलवरती आलेली नसते, कारण इकडे ती बाहेर गेलेली असते. तर आता रम्या पार्थला म्हणत असते, पार्थ तुला मी उसळ देऊ का? तेवढ्यातच आता मानिनी आलेली असते आणि मानिनी म्हणते, अगं रम्या तू कशाला उगाचच त्रास करून घेतेस? हे बघ, नको एवढा तू त्रास करून घेऊ, त्रासाची काहीच गरज नाही आहे, मी वाढते ना, मी आहे इथे. तेव्हा मानिनी आलेली असते आणि मानिनी म्हणते, अरे पार्थ, काव्या घरातले सगळे कुठे गेले? पार्थ तुला काय म्हणायचे, काव्या म्हणायचे का? आई मी बाबाविषयी बोलतोय बरं का. तेव्हा मानिनी म्हणते, अरे बाबांचं काय आहे तुला सांगू का, त्यांना ना एक मीटिंग होती, मग ते पिहूला घेऊन तसंच तिकडून तिकडेच फालुदा खाण्यासाठी जाणार आहेत. पिहू कशी आहे माहिती आहे ना तुला, आणि त्याचमुळे ती लोक तिकडे फालुदा खायला जाणार आहेत. पण तू दुसरं कोणाविषयी बोलतोयस का? म्हणजे काव्या, काव्या अगं कुठे आहेस तू काव्या? तेवढ्यातच आता रम्या म्हणत असते, तिला कसला तरी मेसेज आला आणि मेसेज आल्यानंतर ती जेव्हा बाहेर गेली आणि बाहेर गेल्यानंतर ती इथे परत आलीच नाही, कुठे गेली काय माहिती. तेव्हा लगेच आता मानिनी म्हणत असते, काय सांगतेस, बाहेर गेली काव्या? मग अजून तरी आपल्याला ह्या गोष्टी कशा समजल्या नाही आहेत? तेवढ्यातच आता पार्थ म्हणत असतो, असू दे मला झालंय माझं. अरे असं काय करतोयस, मी तुझ्याकरिता श्रीखंड आणले पार्थ, खाऊन घे ना श्रीखंड. तेव्हाच पार्थ म्हणत असतो, आई नकोय मला. अरे नकोय कसं, तुला आवडतं ना म्हणून मी श्रीखंड बनवले, खाऊन घे बरं. तर आता आपण पाहतो की इकडे सतत कंटिन्यू पार्थ नको म्हणत असतो आणि जेव्हा काव्या इकडे श्रीखंड खात असते तेव्हाचा तो क्षण जो आहे तो इथे पार्थला आठवतो आणि तो क्षण इथे पार्थला आठवल्याच्या नंतर आता आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो नको म्हणून. तेवढ्यातच बाहेरून काव्या आलेली असते. आता बाहेरून काव्या आल्यानंतर आपण पाहतो की इकडे तिच्या हातामध्ये एक बोका असतो, जो की टेडीमध्ये मिळतो तसा बोका असतो आणि ती आल्याबरोबर म्हणत असते, माझा बोका आला, माझा बोका आला, किती क्यूट आणि गोड आणि छान असा बोका आहे माझा, असं ती बडबड करत आलेली असते. तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे नंदिनी मात्र जीवासोबत भांडत असते. ती म्हणत असते, जीवा तुमचं हे काय चाललंय? तुमच्या ह्या ज्या काही गोष्टी चालल्यात ना त्या मला अजिबात पटत नाही आहेत. तुम्ही ऐकणारच नाही आहात का? तुम्ही असे का वागताय? हे बघा तुम्ही इथून निघून जा. तेवढ्यातच आता जीवा म्हणत असतो, नाही नंदिनी, मी इथून नाही जाऊ शकत. जोपर्यंत मी तुला मिळवत नाही, जोपर्यंत तू माझी होत नाहीस, तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे. आणि आता तर मला तुम्ही लोक घरात घेत नाही आहेत, मग मी कुठे जाणार आहे सांग बघू तू. त्यामुळे मी कुठेच नाही जाऊ शकत आहे, मला इथेच थांबायचं आहे आणि मी कुठेही जाणार नाही ह्या माझ्या डार्लिंगसोबत. काय म्हणालात? मी अगं काय म्हणालात म्हणजे? मी माझ्या रिक्षाला डार्लिंग म्हणतोय, असं काय करतेस तू? त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा तुमचं हे खूप जास्त अति होतं या, तुम्ही खूप जास्त करताय. त्यावरच जीवा म्हणत असतो, मी काहीही करत नाही, मी माझ्या रुसलेल्या रागवलेल्या बायकोला नंदिनीला इथे मनवण्यासाठी आलेलो आहे.
त्यामुळे मी इथून कुठेही आणि कसंही कधीच जाणार नाही आहे. ही गोष्ट मात्र तू सुद्धा चांगलीच लक्षात ठेव, असं स्पष्टपणे आता इथे तो बोललेला असतो. तेव्हाच आपण पाहतो की इकडे मात्र नंदिनी रागारागातच तिथून निघून जाते. आता नंदिनी रागारागातच तिथून निघून गेल्यानंतर आता जो काही गुड्डू आहे तो गुड्डू म्हणत असतो, मी काय म्हणतो तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? तुमच्या ना बायकोचं तुमच्यावर प्रेमच नाही आहे. तेवढ्यातच तो म्हणत असतो, ही गोष्ट तुम्ही कसं काय सांगता? तुम्हाला कसं माहिती की माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम नाही आहे म्हणून? तेवढ्यातच तो म्हणत असतो, हो हो, नाहीच आहे तुमच्या बायकोचं तुमच्यावर प्रेम. तेवढ्यातच आता जीवा म्हणत असतो, बघायचं आहे का तुम्हाला की तिचं माझ्यावर अप्रेम आहे की नाही? तेव्हा तो म्हणत असतो, हो. तर आता इकडे जीवा जाणाऱ्या नंदिनीला म्हणत असतो, पलट एक बार पलट नंदिनी पलट, पलट ग चकाचक बाई, असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की नंदिनी आता पलटून पाहिलेलं असतं आणि नंदिनीने पलटून पाहिल्यानंतर मात्र आता इकडे जीवा लगेचच आनंदात असतो. त्याला फार आनंद झालेला असतो. तो विचार करू लागलेला असतो की बघितलं, मी म्हटलं होतं ना तुला की इकडे माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहेच म्हणून. झालं तर मग. आता इकडे मात्र जीवा आनंदात असतो तर नंदिनी मात्र खूपच रागामध्ये असते. ते जीवा गुड्डूकडे पाहत असतो आणि गुड्डूला सांगत असतो, बघ मी म्हटलं होतं ना माझ्या नंदिनीचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. मग आता तिचं माझ्यावर असलेलं प्रेम मी लवकरच मिळवणार सुद्धा. हे पाहिल्यानंतर गुड्डूला सुद्धा फारच आनंद झालेला असतो. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गुड्डू त्याला फार मदत करत असतो. तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे काव्याने जो काही बोका आणलेला असतो तो बोका मात्र काव्या घेऊन इथे मिरवत असते आणि काव्या घेऊन मिरवत असताना आता सगळेजण तिच्याकडे पाहतच असतात. तिला सगळेजण विचारत असतात. तेव्हा काव्या म्हणत असते, मानिनी काकू, हा माझा स्पेशल असा क्यूट असा गोड असा बोका आहे. आजपासून हा माझ्यासोबत राहणार आहे. तेव्हा मात्र सगळेजण तिच्याकडे पाहतात. तेव्हा काव्या म्हणत असते, त्याचं काय आहे ना बोक्या, मी काव्या देशमुख आहे. तर मग तू सुद्धा देशमुखच झालास की नाही? मग गोड असा देशमुखाचा बोका. आता मी इथेच राहणार म्हटल्यावर हा बोका कायम माझ्यासोबतच राहणार आहे, असं ती म्हणत असते. आणि हा बोका खूप गोड आहे असं म्हटल्यानंतर आता रम्याला राग आलेला असतो आणि रम्या तिच्याकडे रागानेच पाहते बरं का. इथं तर नाही का, म्हणजे तिचं तर असं पूर्ण एक ना एक प्लॅन असा फ्लॉप होतोय, सगळ्या गोष्टी होत आहेत बरं का. पण आता आपण पाहतो की इकडे जो काही पार्थ आहे तो म्हणत असतो, आई मला नको आहे आता, पोट भरले माझं, झालंय मी जातो. असं म्हटल्यानंतर मानिनी मात्र हसत असते आणि त्याच्याकडे पाहतच असते. तर इकडे पुन्हा आता काव्याचं सगळं काही सुरूच असतं. काव्या म्हणत असते, काय रे बोक्या, झालं झालं जेवून, ठीक आहे, मग गुड नाईट बोक्या, असं म्हटल्याबरोबर आता पार्थ त्याच्या पाठी उभा असतो आणि तो सुद्धा म्हणत असतो गुड नाईट. म्हणजे त्याला गुड नाईट म्हणायचं असतं पण तो अर्धच म्हणतो गुड. असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांना हसायला आलेलं असतं. फायनली काव्याची ही जी काही ट्रिक आहे ती मात्र इथे वर्क झालेली असते आणि त्याचमुळे आता सगळ्यांना म्हणजे मानिनीला स्पेशली खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला वळूयात. आता आपल्या काव्याने तर बोक्याला मनवण्यासाठी बोक्याचाच वापर केला आहे, तर आपल्या जीवाने मात्र नंदिनीला मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केलेला आहे. आता जीवा एक काम करतो आणि ते म्हणजेच की मोबाईल घेतो, सेल्फी कॅमेरा ऑन करतो आणि सेल्फी कॅमेरा ऑन केल्यानंतर एक व्हिडिओ शूट करतो. हा व्हिडिओमध्ये तो बोलत असतो, नमस्कार रसिक मायबाप प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांचे लाडका हा जीवा आज तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाची, त्याचबरोबर मला प्रोत्साहनाची खूप जास्त गरज आहे, सपोर्टची गरज आहे. कारण मला 21 दिवसामध्ये माझं प्रेम मला मिळवायचं आहे. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, मस्त सासूसुना बसलेल्या असतात. आता मानिनी म्हणत असते, खरंच ग काव्या, मला तर ही बोक्याची ट्रिक मात्र फारच आवडली बरं का. फार छान आहे हां तुझी ही बोक्याची ट्रिक, म्हणजे बोक्यानेच बोक्याला मनवायचं, हे भारी आहे. पण आजची ही काव्यासुद्धा मला फार आवडली बरं का. म्हणजे बघ ना आता प्रत्येक वेळी हात मुरगळून दुसऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन, त्याचबरोबर केस ओढून, ह्या सगळ्या गोष्टी करून आपण एखाद्याला गप्प करू शकतो असं नाही आहे. आज तू ते दाखवून दिलेलं आहेस. आज तू प्रेमाने एखाद्याला जिंकू शकतेस. त्याचसोबत अगदीच
त्याच्या भाषेत, सभ्य भाषेमध्ये सुद्धा एखाद्याला तू शांत करू शकतेस, हे सुद्धा कौशल्य आज मला तुझ्यामध्ये दिसलंय आणि त्याचमुळे मला फार आनंद होतोय. ही काव्या मात्र मला आवडली बरं का. तेवढ्यातच आता इकडे काव्या म्हणत असते, हो का आई? असं म्हटल्यानंतर मानिनी तिच्याकडे पाहते. हो चालेल मला तू आई म्हटलेलं. तेव्हा काव्या म्हणते, खरं सांगू का आई, त्या दिवशी 16 डिसेंबरला जे काही झालं त्यानंतर एक सासू सासरे म्हणून तुम्ही आई आणि वडिलांची जागा घेतली आणि माझ्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात. खरं तर हे सगळं आई वडिलांनी करायचं असतं, पण त्या दिवशी मला असं वाटलं होतं, म्हणजे तुम्ही हेही करू शकला असतात की माझ्यासोबत तुसडेपणाने वागला असतात, माझा रागराग केला असता आणि सहज मला ह्या घरातून बाहेर काढलं असतं किंवा ह्या घरामध्ये परत कधीच न येण्यासाठी दारंसुद्धा बंद केले असते. पण तुम्ही तसं केलं नाही आई. तर तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलात आणि त्याचमुळे मला आज एवढी ताकद, एवढी ऊर्जा आणि एवढं सगळं काही मिळत आहे फक्त आणि फक्त माझ्या बोक्याला मिळवण्यासाठी. आता मी ह्या बोक्याला तर आणला आहे. ह्याच बोक्याचा वापर करून मी माझं प्रेम म्हणजेच बोक्याला, पार्थला सुद्धा मिळवणार आहे, असं काव्या म्हणते. तेव्हा मानिनी भाऊक झालेली असते आणि तिच्याकडे पाहतच असते. तेव्हा काव्या मात्र सगळं काही बोलून दाखवत असते. आज तिला खूप भरून आलेलं असतं, कारण मानिनीसारखी सासू एक आई म्हणून तिच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली आणि आज हेच तिला खूप आवडत होतं, फार मनाला भिडत होतं आणि त्याचमुळे ती म्हणत असते, खरंच मानिनी काकू, नाहीतर इथे वेगळे करणारे कितीतरी असतात, पण तुम्ही मात्र तसं अजिबात केलं नाही, तर तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेला आहात. त्यावर आता मानिनी म्हणत असते, आता खूप झालं, अजिबात आता रडायचं नाही आणि मला पूर्ण खात्री आहे ना की ही जी काही काव्या आहे ना, ती काव्या माझ्या मुलाला नक्कीच मिळवेल. माझ्या मुलावर तिचं किती प्रेम आहे हे मला माहिती आहे. तेवढ्यातच पाठीमागून इथे जीवाचा आवाज येत असतो आणि पाठीमागून कुणाचा तरी आवाज येतोय ह्या गोष्टीकडे मानिनीचं लक्ष जातं. तर पिहू असते आणि पिहूच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि तेव्हा मोबाईल असल्या कारणाने ती आता एक व्हिडिओ शूट केलेला पाहत येत असते आणि ती मानिनीसमोर येऊन बसते आणि मानिनीसमोर येऊन बसल्यानंतर मानिनी म्हणत असते, काय गं काय, हा जीवाचा आवाज आहे ना? तेव्हा पिहू म्हणत असते, हो तर काय आहे हे? तेव्हा पिहू म्हणत असते, अगं खास जीवादादाने नंदिनी ताईच्या घरासमोर बसून एक व्हिडिओ शूट केला आहे, व्लॉग शूट केला आहे. काय काय सांगतेस काय? हो ते अगं मला नाही माहिती आहे हे, माझ्या मैत्रिणी वगैरे वेबसाईटवर आहेत, पण मला ही फार काही गोष्ट माहिती नाही आहे. त्यावर लगेच काव्या म्हणत असते, अहो आई हे खूप सोपं आहे, म्हणजे आपण सोशल मीडियाचा वापर या पद्धतीने सुद्धा करू शकतो. तेव्हा मानिनी म्हणत असते, म्हणजे जीवा आता हे रोज करणार का? तेव्हा पिहू म्हणत असते, हो तो आता रोजच हे सगळं काही करणार आणि त्याने चॅलेंज दिलेला आहे की 21 दिवसामध्ये मी इथे नंदिनीला मिळवणार, तिचं प्रेम मिळवणार, हे सगळं काही तो इथे बोललेला आहे. तेव्हा मात्र आता इकडे काव्या म्हणत असते, बघितलं मानिनी काकू, मानिनी आई, इथे आता मी सुद्धा माझ्या बोक्याचं प्रेम मिळवण्यासाठी सज्ज झालेली आहे. आता तिकडे सुद्धा जीवा मात्र 21 दिवसामध्येच इथे नंदिनी ताईला मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पिहू आता तू काळजी करू नकोस, बघ आता तिकडे जीवा नंदिनीला जिंकेल, तर इकडे मात्र आता मी माझ्या बोक्याला नक्कीच जिंकेल, असं म्हटल्यानंतर आता पिहू मात्र तिथून निघून जाते. खरं तर आता मानिनी म्हणत असते, माझं पण असं एखादं अकाउंट वगैरे ओपन करायला पाहिजे का गं? हो मानिनी काकू, मी तुम्हाला खूप सोपं आहे असं सांगते. बघा तुमचं काय नाव ठेवायचं, पण विक्रमची म्हणू असं नाव ठेवायचं का? काय गं हे कसं वाटेल? नको बाई तसलं काहीही नको, आणि जवळच्या लोकांनी वगैरे नातेवाईकांनी बघितलं तर ते काय म्हणतील? अहो पण मग असं विक्रम आणि मनू ठेवूया का, किंवा मनूज विक्रम असं ठेवूया का? हल्ली ना असेच नावं असतात, म्हणजे जोडप्यांची नावं एकत्र करायचं आणि त्याचं एक नाव द्यायचं आणि त्याच पद्धतीने आपलं अकाउंट क्रिएट करायचं. करूया ना आपण? बरोबर ठीक आहे करूया बाई, पण आत्ता मात्र हे जे काही जीवाने चालू केलंय ना, त्यात मात्र मला फारच आनंद झालाय, असं सुद्धा आता इकडे मानिनी तिला म्हणून दाखवत असते. तेव्हा काव्या म्हणत असते,
अजिबात तुम्ही काळजी करू नका. आता बघा सगळं काही व्यवस्थित होईल. आपली नंदिनी ताईसुद्धा इकडे जीवाला नक्कीच माफ करेल. तेव्हा पिहू म्हणत असते, "हो, आता हा जो काही व्हिडिओ आहे ना, तो मी घरामध्ये सगळ्यांना दाखवणार आहे. पहिले तर मी आता पार्थ दादाकडे जाते आणि त्याला हा व्हिडिओ दाखवते." तेव्हा लगेच ती तिथून निघून जाते. इकडे काव्याला तर फारच आनंद झालेला असतो. कारण एकतर तिच्या हातामध्ये एवढा छान असा क्यूट व्हाईट रंगाचा बोका असतो आणि त्यालाच ती आता पार्थ म्हणून सगळं काही शेअर करणार असते. आता लगेचच काव्या म्हणत असते, "तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळं काही व्यवस्थित होणार आहे." तर आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे प्रेक्षकांनो, की आता इकडे काव्याने हा व्हिडिओ बघितलेला असतो आणि तो ती पाहत असते. तर नंदिनीला इथे मानिनीला दाखवलेला असतो. तर आता दुसऱ्या बाजूला सुद्धा इकडे नंदिनी बसलेली असते आणि नंदिनीला सुद्धा तो जीवाचा व्हिडिओ भेटतो. ज्या व्हिडिओमध्ये जीवा म्हणत असतो, "मी जीवा नंदिनी देशमुख. माझं प्रेम मी पुढील येणाऱ्या 21 दिवसामध्ये मिळवणार आहे." तर इकडे पार्थकडे पिहू गेलेली असते आणि पिहूने सुद्धा तो व्हिडिओ पार्थला दाखवलेला असतो. ज्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे जीवाने सांगितलेलं असतं, की "मी आता मिशन नंदिनी मिळूनच दाखवणार. येणाऱ्या 21 दिवसामध्ये मी माझं नाही प्रेम मिळवलं तर मग मात्र नाव जीवा लावणार नाही." हे सगळं काही ऐकल्यानंतर नंदिनीला मात्र फारच त्रास होत असतो, रागसुद्धा आलेला असतो, की जीवा असं काहीतरी करू शकतो म्हणून. सोशल मीडियाचा वापर करून इथे तो असं काहीतरी करू शकतो, ह्या गोष्टी मात्र तिला आता खटकू लागलेल्या असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला धनंजयनी सुद्धा तोच सेम व्हिडिओ पाहिलेला असतो. तर आता काव्याने सुद्धा मानिनीला तो व्हिडिओ दाखवलेला असतो. पूर्ण सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झालेला असतो आणि त्याच व्हिडिओच्या मदतीने आता इकडे जो जीवा आहे तो इथे नंदिनीला मिळवणार असतो. तर आता आपण पाहतो की काव्य म्हणत असते, "तिकडे जीवा नंदिनी ताईला मिळवणार, तर मी इकडे पार्थ देशमुखांचं प्रेम मिळवणारच." असं म्हटल्यानंतर आता काव्याची आहे ती मानिनीच्या गळ्यात पडत असते. तर तेवढ्यातच पाठीमागून पार्थ येतो आणि पार्थ असं ह्या दोघींचं बोलणं ऐकत असतो आणि त्याचसोबत हे सगळं ऐकल्यानंतर आता पार्थ आणखी काय स्टँड घेईल, तर नंदिनी कशा पद्धतीने रिॲक्ट होईल, हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं. तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.